नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सगळं सामान तर लोड झालेलं होतं, तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असाल. आणि सामान ना अख्खं घर भरेल ना एवढं सामान होतं. मोठं सामान तर जागेवर लावून टाकलं, पण जे मोठं सामान होतं ना त्या मोठं सामानामध्ये जे छोटे कपडे किंवा भांडी बिंडी होतं ना ते सगळं वेगवेगळं बांधून आणलं होतं. तर गॅसची शेगडी घ्यायला जायचं अचानक ठरलं दुपारी 3 वाजता. तर आम्ही गेलो, जिथे मी नेहमी भांडी घेते ना त्याच दुकानात गेलो. गाडीवरून गेलो, श्रवण होता, ताई होती आणि मी होती. आम्ही तिघंही गेलो. तर ते हे ना 3 शेगड्यांचंच कन्फर्म केली आणि ती घेऊन आलो आणि मग नंतर ताईने जेवण बनवलं. दुपारी जेवण वगैरे झालं, आराम वगैरे केला आणि ना हे संध्याकाळचा व्लॉग आहे. होता रविवार, नॉनव्हेज करायला खरंच वेळ नव्हतं, म्हणून मी घरी जाऊन जवळा पटकन केला. आणि बाकीचं जेवण ना म्हणजे वरण भात, तिखट आमटी आणि भात ना ताईने केलेलं. आणि बरोबर 10:15 वाजता श्रवणची आणि आईची बस होती, त्याच्यामुळे लगेच निघायचं होतं. तुम्हाला सांगू, बरोबर ह्या टायमाला ना 10 वाजले होते जेव्हा रिक्षा आली. तेव्हा अमोल आणि श्रवणने जाऊन रिक्षा आणली, त्यावेळेस 10 वाजलेले आणि 10:15ची गाडी होती कोपटला जायला. कोपट इथून 10 मिनटावर आहे आणि नालासोपारा श्रीवर्धन गाडी असल्यामुळे ती अर्धा पाऊण तास लेट असणार हे कन्फर्म होतं, पण काम एवढं होतं ना त्याच्यामुळे धावपळ झाली. आणि आईंना पण शेताचं थोडंफार काम होतं ना त्याच्यामुळे लगेच जावं लागलं. तर जास्त काही सामान नव्हतं त्यांचं. आता बघायला ना तेवढं खूप सामान, म्हणजे घर रिकामं केलेलं आहे. अमोल आईना बोलवत आहे चल म्हणून निघ लगेच, आणि आईचा पाऊल उचलत नव्हतं कारण मुलीच्या घरी पहिल्यांदाच आलेली ती. तिलाही छान वाटत होतं, पण शेवटी आईचं मन आहे, तिला कसं वाटत असेल त्यालाच माहिती. तर आई आणि श्रवण सगळ्यांना बाय करून निघाले. अर्णव बोलला मी पण मम्मी सोडून येतो कोपट डेपोला, कारण अमोलने काढलेली स्कूटी. तर हे गेले फोडे. रात्री अमोल आल्यानंतर म्हणजे 10:15ची गाडी होती ना, 11 वाजता बस आली बरोबर. आणि 11:15 वाजता आय थिंक पटकन आम्ही जी दुपारी वास्तूची मूर्ती हे करून घेतलेली ना जमिनीमध्ये, ते व्हाईट सिमेंट लावून पॅक करून घेतलं. सकाळीच ए सी लावणारे येणार होते सकाळी 10 वाजता. मला रात्रीच तिने कन्फर्म केलेलं. मी म्हटलं या करा, की रात्र ना विचित्र काढलेली ताईने आणि म्हणून मी काय ए सी लावलेली, त्यामुळे माही माझ्याकडेच होती झोपायला. ए सी सर्व्हिसिंग वगैरे करून घेतली सगळं आणि मी निघाली आहे. मी आणि माही निघाली आहे. अर्णवला आणि अन्वीला घेतल्या नाही आहे, त्यांना मी घरी ठेवलं. ए सी रिपेअर, ए सी लावेपर्यंत ना आम्ही ठरवलं की बाकीचं जो सामान आणायचं असेल ना तो आणायचा. तर इथून मी निघाली ताईकडे. ताईकडून मी माहीला घेणार आणि देवघर आणायला जाणार आहे. ऊन एवढं प्रचंड ऊन होतं ना, बापरे खूप ऊन होतं. ताईने ना कदाचित ए सी लावलेलं. आणि आम्ही आलो ठाण्याला मी घेतलं मांडणी, म्हणजे स्टँड घेतला कपड्यांचा, बॉटल घेतल्या आम्हा दोघींना, ताईला आणि मला. आणि भूक खूप लागलेली त्याच्यामुळे पावभाजी मागवली. कोणी माहीसाठी पावभाजी आणि माझ्यासाठी मी कटलेट मागवलं. मस्त गरम गरम कुटीर उद्योग आहे ना ठाण्याला, बस त्याच्या बाजूला खाऊ गल्ली आहे, तिथे जाऊन खा, खूप छान लागते. गरम गरम पावभाजी बरोबर मस्त बटर लावून पाव खायची मजाच वेगळी. खूप दिवसांनी मी बाहेर खायला गेली असेल आय थिंक, कारण दापोलीला होती ना तेव्हाच खायची व्हिडिओ बघितलेला. तर ही मी माझ्यासाठी मागवलेली कटलेट आणि हे आहे पावभाजी. तर रिक्षा केली, देवघर घेतलं, कपड्यांचा स्टँड घेतला आणि पाण्याच्या बॉटल घेतल्या. रिक्षामध्ये पाय ठेवायलाही आम्हाला जमत नव्हते कारण स्टँड आम्ही आडवा करून घेतलेला. जेव्हा मी स्टँड ओपन करेल ना तेव्हा तुम्हाला दाखवेल. तर हा देवघर ना कसा आहे तुम्हाला नक्की सांगा. आणि हे स्टँड, आणि जे बोलवले ना हार्डवेअरवाले त्यांच्याकडून जेवढं होईल ना तेवढं काम करून घ्यायचं चालू होतं. कारण म्हणजे जिथे ते खिळा मारण्यापेक्षा ना ग्रेलने होल्ड करून केलं ना तर छान. तर हे देवघर आम्ही असं मांडून घेतलं आहे.
पटकन जाऊन आणायचं हेच कारण होतं, कारण आज ना ए सीही लावायचा होता, टी व्हीही लावायचा होता. म्हटलं पटकन देवघर आणून जाऊ. आणि देवघरनं मी ठाण्याला घेतले तलावपाळीच्या इथे. इथे स्वामी समर्थांचं फ्रेम बसवून घेतली. तिकडे देवघर बसवून घेतलेलं आहे. समोरच टी व्ही, त्याच्या बाजूला भाऊजींचा फोटो आणि ए सी. हे सगळं लावून झाल्यावर पडदे लावायचं काम चालू होतं. तर हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर, काळजी घ्या.